एकीकडे राज ठाकरे यांचं हे वक्तव्य व्हायरल होतंय आणि त्याच वेळेला मनसेच्या केंद्रीय समितीची बैठक देखील पार पडणार आहे। या बैठकीमध्ये कार्यप्रणालीचा आढावा घेतला जाणार आहे। मनसेच्या केंद्रीय समितीची आज पुन्हा एकदा बैठक होते। कार्यप्रणाली आणि कामकाजाबाबत आढावा घेण्याकरता म्हणून मनसेच्या केंद्रीय समितीची ही बैठक आहे। अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती या बैठकीमध्ये चर्चा होईल असंही सांगितलं जातं। आपण या सगळ्या संदर्भातला अधिक तपशील आहे, मनसेचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया। मनसेनं काही प्रश्न विचारलेत। पहिला प्रश्न, 2019ला तत्कालीन आघाडी करताना भाषणातून प्रस्ताव दिला होता का असा सवाल मनसेनं विचारला। दुसरा प्रश्न, मविया स्थापन करताना कार्यकर्त्यांना नगरसेवकांना विचारलं होतं का असं देखील मनसे म्हणते। प्रश्न क्रमांक 3, 2014ला दिलेल्या प्रस्तावाला शिवसैनिक सकारात्मक का नव्हते असा देखील प्रश्न मनसे विचारते। वर्धापन दिनाला जो उत्साह दिसला तो यापूर्वी का दिसला नाही असं देखील मनसेने विचारलं। पाचवा प्रश्न, याआधी उद्धव ठाकरे सकारात्मक का नव्हते असं देखील मनसेचं म्हणणं आहे। मनसे आणि ठाकरे गटाची युती होणार या संदर्भात जरी चर्चा होत असल्या तरी प्रत्यक्षात प्रस्ताव नाहीये। सहावा प्रश्न, कोणीही आम्हाला ग्राह्य का धरावं। एकीकडे प्रश्न आपण पाहिले, पण आता आपण मनसेची निवडणुकीतली जी कामगिरी आहे त्या संदर्भात तपशील बघूया। 2006 ते 2009 महानगरपालिका 12, विजयी जागा 45। 2006 ते 2009 या काळातली ही कामगिरी आपण पाहतोय। मतांची टक्केवारी 5.87%। 2009 ते 2014 महानगरपालिका 24, विजयी जागा 162, मतांची टक्केवारी 12.43। सर्वोत्तम कामगिरी मनसेची याच काळामध्ये दिसून आली। 2014 ते 2019 महानगरपालिका 14, विजयी जागा 26 आणि मतांची टक्केवारी 3.56%।